महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। धुळ्यात शिक्षकांचा जंगी निर्धार मोर्चा कल्याण भवन ते क्यूमाइन क्लब महामोर्चात उसळला प्रचंड उत्साह। संतोषी माता चौक दणाणला। बापू पार्टी, एकनाथ भांबरे, आर.व्ही. पाटील, उदय तोरणे, शुभांगी पाटील यांच्या जोशपूर्ण सभा रंगली। धुळे शहर आज शिक्षकांच्या निर्धाराने नव्या जोमानं दणाणून गेलं। महाराष्ट्र राज्य प्राथमिक, माध्यमिक व शिक्षकेतर समन्वय समितीच्या आवाहनानुसार राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन धुळ्यात अभूतपूर्व उत्साहात पार पडले। शिक्षकांच्या न्याय मागण्यांच्या लढ्यासाठी शहरात उसळलेला महासागर आज एक ऐतिहासिक क्षण ठरला। धुळे येथील कल्याण भवनातून मोर्चाला सुरुवात। सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत घोषणांचा गजर। सकाळी 11 वाजता कल्याण भवन येथून मोर्चा निघताच शेकडो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महिला भगिनी आणि शिक्षणप्रेमी नागरिकांच्या उत्साहाने वातावरण भारावले। 4 तास रस्त्यावरून घुमणाऱ्या घोषणांनी धुळे शहरातील प्रत्येक चौकात लढ्याचे प्रतिध्वनी उमटत राहिलेत। टीईटीचा अन्याय नको, जुनी पेन्शन लागू करा, घोषणांनी शहर हादरले। मोर्चा दरम्यान टीईटीचा अन्याय नको, जुनी पेन्शन हवी, शिक्षकांचा सन्मान हवा, शासनाने निर्णय द्यावा अशा गगनभेदी घोषणांनी संतोषी माता चौक परिसर पूर्णतः आंदोलित झाला। 2-2च्या रांगेत अनुशासन, नागरिकांनाही दाद, मोठी गर्दी असूनही मोर्चाने अनुशासनाचा आदर्श घातला। शांततेत सुसूत्र पद्धतीने 2-2च्या रांगेत पुढे निघालेल्या शिक्षकांचे शिस्त नागरिकांनाही भावले। क्यूमाइन क्लब धुळे समोरील मुख्य रस्त्यावर महासभा, नेत्यांच्या जोशात उसळला उत्साह। मोर्चाची सांगता क्यूमाइन क्लब जवळ धुळे जेल रोड समोरील मुख्य रस्त्यावर उभारलेल्या भव्य मंडपात झाली। येथील गर्दीचे प्रमाण इतके प्रचंड होते की संपूर्ण महामोर्चाचे जन आंदोलन स्वरूप वेळोवेळी ठसठशीतपणे जाणवत होते। या सभेत प्रमुख मान्यवरांनी शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या समस्या, अन्यायकारक धोरणे आणि शासनाच्या विलंबाच्या वृत्तीवर तीक्ष्ण भाष्य करत आंदोलनाला नवी धार दिली। प्रमुख मान्यवरांची दमदार भाषणे झाली। त्यात बापू पारधी, जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती, शिक्षकांच्या लढ्याला नवा वेग देणारे प्रखर भाषण, एकनाथ भांबरे, जिल्हा सरचिटणीस, शिक्षक समिती, विषयावर मागण्यांचे ठोस विवेचन, आर.व्ही. पाटील, जिल्हाध्यक्ष, मुख्याध्यापक संघ, शिक्षण व्यवस्थेतील तातडीच्या सुधारणा मुद्देसूदपणे मांडल्यात। राजेंद्र रांद्रे यांचे भाषण झाले। उदय तोरणे, जिल्हा सचिव, मुख्याध्यापक संघ, संघटनात्मक बळ आणि ऐक्याचा संदेश, शुभांगीताई पाटील, महिलांच्या प्रभावी सहभागावर आणि शिक्षकांच्या सन्मानावर जोरदार भाष्य। त्यांच्या भाषणांनी पंडालात एकच जल्लोष उसळला। प्रत्येक घोषणेवर, प्रत्येक वाक्यावर गर्दीतून टाळ्यांचा आणि घोषणांचा प्रचंड प्रतिध्वनी उमटत होता। जिल्हाधिकारी सौभाग्यश्री विस्पुते यांना निवेदन सादर। मुख्य मागण्यांचा पुनरुच्चार। मोर्चा पश्चात सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी सौभाग्यश्री विस्पुते यांना प्रलंबित मागण्यांचे प्रश्नांचे निवेदन दिले। मुख्य मागण्या: टीईटी अनिवार्यता रद्द, जुनी पेन्शन योजना लागू, पदोन्नती प्रक्रिया सुरू, शिक्षक भरती तत्काळ उघडणे, BLO कामांपासून मुक्तता, शाळा बंद, धोरण रद्द, विषयावर वेतनश्रेणी एकरूपता, आश्रमशाळांच्या प्रश्नांचे समाधान, निर्धार, शिस्त आणि एकजूट। धुळे आंदोलन ठरले अभूतपूर्व यशस्वी। विविध संघटनांचे एकजूट, प्रचंड जनसहभाग आणि ठाम भूमिका यामुळे धुळे शहरातील हा मोर्चा आजचा चर्चेचा प्रमुख विषय ठरला। शिक्षकांनी शासनाला ठाम इशारा दिला। मागण्या सोडवल्या नाहीत तर यापेक्षाही तीव्र आंदोलन उभारले जाईल। वंदे महाराष्ट्र। टीव्ही मीडिया प्रतिनिधी रवींद्र दादा सोनवणे, धुळे। सिंधुदुर्गामध्ये विद्यार्थी असून फक्त 15-16 मुलं असून या ठिकाणी एकूण 100 मुलं आहेत, पण त्या ठिकाणी शिक्षकांअभावी या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शाळा बंद पडलेल्या आहेत। अशा महाराष्ट्रात 600 शाळा बंद होणार। याला राज्यकर्त्यांना फक्त एकच करायचंय, या गरीबाचं शिक्षण जे आहे संपवायचंय, हा शिक्षक संपवायचा आहे। म्हणून शासनाच्या विरोधात आपल्याला पेटून उभं राहायचंय। जेव्हा जेव्हा या ठिकाणी संघटना आपल्याला आव्हान करेल त्यावेळेस आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचंय आणि आपल्याला संघटनेच्या पाठीमागे ठाम राहायचंय। तुम्ही इथं आलात, या ठिकाणी शासनाने आपल्यावर दबावतंत्राचा वापर करून बघितला। पालकर साहेबांचं पत्र आलं की या ठिकाणी आपण 1 दिवसाचा पगार कपात करू। आम्ही अशा पगार कपातीच्या निर्णयांना घाबरत नाही। आणि एक लक्षात घ्या, आपण जर उज्ज्वल भवितव्य घडवायचं असेल, शिक्षक जर खंबीर आणि साहसी राहिला तर पुढची पिढी या ठिकाणी चांगली घडवणार आहे। म्हणून या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन सर्वांनी शासनाला जाब विचारला पाहिजे। जेव्हा जेव्हा समन्वय समिती संघटना आपल्याला आव्हान करते त्यावेळेस या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहायचंय। पुनश्च एकदा सर्व आवाहन करतो, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा। 15 मार्च 2024 शासन निर्णय रद्द करा, रद्द करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।
कृपया अजून कोणी जायचं नाही, फक्त कलेक्टर मॅडम अर्धा तासात जाणार आहेत म्हणून निवेदन द्यायला संघटनेचे प्रतिनिधी गेले. यानंतर पायाला भिंगरी बांधून पूर्ण महाराष्ट्रभर शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या, केव्हाही हात दिली तर शिक्षकांना साथ देणाऱ्या शुभांगी पाटील मॅडम यांना विनंती करतो, त्यांना जायचं असल्या कारणाने बाकीच्यांनी कृपया गैरसमज करू नये. प्रत्येकाला बोलायची संधी मिळणार आहे. आदरणीय शुभांगीताई पाटील मॅडम. शिक्षक एकजुटीचा, शिक्षक एकजुटीचा. आपल्या खूट पाडणाऱ्यांनी काल मला अनेक बातम्या आल्या, संध्याकाळी की ताई तुमचं आंदोलन स्थगित झालं, हे झालं ते झालं. मला त्यांना म्हणावंसं वाटतं, एकदा इकडे कॅमेरा फिरून बघा पत्रकारांनी. आमचं आंदोलन एकदा मी पुकारलं तर स्थगित करत असतो का? कारण की आम्ही शिक्षक आहोत. जे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री बसलेत ते कोणाच्या जीवावर बसलेले? आपल्या जीवावर बसलेले. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.